की ज्याचा उल्लेख झाला त्यांना आपलं जे मध्य प्रदेशचं राज्य होतं त्याच्यामध्ये मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली। पण सगळ्यात महत्त्वाचं होतं की त्या काळामध्ये आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात विदर्भ वेगळा झाला पाहिजे या संदर्भातले विदर्भातल्या नेत्यांमध्ये एक आंदोलन होतं, एक सगळ्यांची इच्छा होती। पण पंडित नेहरूजींनी त्या काळामध्ये सांगितलं की मुंबई ही महाराष्ट्राला जर मिळायची असेल तर सर्व मराठी भाषिकांचं एक राज्य करा, अन्यथा ही मुंबई गुजरातला जाईल। आणि मग महाराष्ट्रातल्या नेत्यांनी आणि विशेषतः यशवंतराव चव्हाणांनी विदर्भातल्या नेत्यांना साथ घातली की जर मराठी भाषिक सगळे एक झाले नाहीत तर मुंबई जी आपली आहे, महाराष्ट्राची आहे, मराठी माणसाची आहे, हे गुजरातला जाईल आणि म्हणून तुम्ही त्या ठिकाणी एकत्रित या। खरं म्हणजे याचा उल्लेख मगाशी झाला की ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र तयार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण असा प्रश्न होता, त्याही वेळी विदर्भातल्या 54 आमदारांमध्ये अनेक लोकांचं मत होतं की आताच वेळ आहे, आता पुन्हा एकदा आपण ताणून धरूया की विदर्भ वेगळा करा आणि आम्हाला त्या ठिकाणी काही ना काही पद द्या। पण त्यावेळी दादासाहेब कन्नमवारांनी भूमिका घेतली की आता ही वेळ नाही आहे, आता आपण महाराष्ट्र एकत्रित केलेला आहे, या महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे आणि महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर यशवंतराव चव्हाण एक द्रष्ट नेतृत्व आहे, या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण सगळ्या 54 लोकांनी उभं राहिलं पाहिजे आणि त्यातनं खऱ्या अर्थानं एक मोठं पाठबळ हे यशवंतराव चव्हाणांना त्या काळामध्ये दादासाहेबांमुळे मिळालं। आणि मग यशवंतरावांनी ज्या प्रकारे महाराष्ट्राची देशाची सेवा केली ही आपण सगळ्यांनी बघितलेली आहे। यशवंतराव